सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील प्रीतम गुरुनाथ सावंत यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या सुमारे 5364 मीटर उंचीवरील माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी चढाई करीत या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवलाय। जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर कोकणच्या प्रीतम सावंत या सुपुत्रानं हिमालयातील दुर्गम पर्वत रांगांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना देवसू गावासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। समुद्र सपाटीपासून प्रचंड उंचावर असलेल्या या भागात उणे 15 अंश सेल्सिअस तापमान, हाडे गोठवणारे वारे आणि ऑक्सिजनची सतत घटणारी पातळी अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती। मात्र गिर्यारोहणाची विशेष आवड असलेल्या प्रीतम सावंत यांनी या जीवघेण्या संकटाचा सामना करीत हे आव्हानात्मक लक्ष्य 13 दिवसांच्या अत्यंत कठीण ट्रेकिंग नंतर साध्य केलं। या प्रवासात त्यांनी तब्बल 120 किलोमीटरचे अंतर पायदळी तुडवलं। डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत पसरलेली अंतहीन चढाई आणि क्षणाक्षणाला बदलणारं हिमालयातील हवामान अशा परिस्थितीतही प्रीतम यांनी आपला संयम ढळू दिला नाही। अति उंचावरील हवामानामुळे शरीरावर होणारे परिणाम कधी-कधी जीवघेणे ठरू शकतात। अशा वेळी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरताही महत्त्वाची ठरते। यासाठी प्रीतम सावंत यांना या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी त्यांचे मोठे भाऊ आणि हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्रमाणित गिर्यारोहक प्रसाद गुरुनाथ सावंत यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। प्रसाद यांच्या तांत्रिक अनुभवाचा प्रीतम यांना या मोहिमेत मोठा फायदा झाला। प्रीतम यांनी यापूर्वीही आपल्या साहसाची चुणूक दाखवली आहे। त्यांनी लडाख मधील अत्यंत आव्हानात्मक समजली जाणारी मनाली लेह खोरदुगला ही 550 किलोमीटरची सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली होती। त्यानंतर आता एव्हरेस्ट बेस कॅम्पवर त्यांनी केलेली यशस्वी चढाई ही त्यांच्या जिद्दीचा नवा अध्याय ठरली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सावंतवाडी परिसरातून आणि विशेषतः गिर्यारोहण क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय।